श्री स्वामी समर्थ. सर्वांना स्वागत आहे तुमच्या आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आम्ही आज जाणार होतो सात्विकला दवाखान्यात घेऊन. तर मग आम्ही निघालो होतो. सूर्य आधीच म्हणजे आम्हाला आधीच उशीर झाला होता आणि सूर्य पण मस्तपैकी अस्ताला चालला होता, म्हणजे सूर्यास्त होत होता. बघा कसा दिसतोय सूर्य. तर मग आम्ही निघालो होतो. मला पण घरचं आवरून निघायचं होतं. मग मी सगळं भाजी वगैरे करून आलेले होते. ताई पोळ्या करीत होत्या. मग आम्ही निघालो होतो घाई आणि आम्हाला यायला उशीर पण होणार होता थोडासा. मग आम्ही पटकनच निघालो होतो आणि गेलो होतो. म्हटलं डॉक्टर पण आहे का नाही, कारण डॉक्टर दवाखान्यात उशीर असतात. तर हे बघा आमचं गाव असं आहे. आज मंडई भाजीपाला पण भरलेला होता, म्हणजे राहतोच दरवेळेस मंदिराच्या मागं. आणि मस्तपैकी असं दिसत होतं. तर बघा असं दिसतंय. मग आम्ही निघालो होतो दवाखान्यामध्ये. मग वाटेतच मग त्याला नारळ पाणी पिण्यासाठी सांगितलेलं होतं घरून सासूबाईंनी. मग नारळवाला दिसला. मग आम्ही त्याच्याकडे गेलो. तो प्यायला थोडंसंच, पण काही प्यायला नाही. नंतर म्हटलं आई माझं खूप पोट दुखतं आहे, मला नाही प्यायचं आहे म्हणून. मग त्याचं थोडं राहिलं होते, काही त्याच्या पप्पानी पिलं आणि मी पण थोडंसं घेतलं. म्हटलं चला. मग फायनली आम्ही दवाखान्यात पोचलो आणि दवाखान्यात पाय ठेवलं तर कोण नाही, तर लगेच माझ्या भावाची मुलगी ॲडमिट होती. मग ती दिसली. मग आम्ही गेलो तिथं. मग बघा तिथं टोपीवरून भांडणं. तिला लागत होती त्याची टोपी, त्यांना दिली. ती काय तिची टोपी घेतच नव्हती. मग त्याला वाटलं हे माझी घेते काय म्हणून त्याने पटकन त्याची टोपी घेऊन टाकली आणि त्याची देऊन टाकली. बघा तर मग आम्ही तिला भेटून दवाखाना करून मस्तपैकी निघालो घरी. अंधार झालेलं होतं आणि मग आम्हाला थोडं शॉपमध्ये पण जायचं होतं. त्यासाठी टोपी घ्यायची होती मस्तपैकी. मग आम्ही मुलांसाठी केळी घेतली आणि मग मस्तपैकी शॉपमध्ये गेलो. शॉपमध्ये गेल्यानंतर त्याला टोपी वगैरे घेतली, त्यांना रुमाल वगैरे घ्यायची होती. मग आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. वाटेत खूप अंधार होता, मला पण खूप भीती वाटत होती. मग ना घरी पोहोचलो मस्तपैकी. साडी वगैरे मस्तपैकी सगळं बदलून, औषध वगैरे दिले मुलाला खाण्यासाठी, भाजी केली आणि मस्तपैकी त्याला झोपी वगैरे लावलं आणि त्याला औषध वगैरे उशिरा ठेवले. तर आज होता आपला असं घाईघाईचा मिनी ब्लॉग. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. चलो बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.